मी स्वतःला फार श्रद्धाळू माणूस म्हणणार नाही. देव आहे की नाही मला माहित नाही, परंतु तरीही विविध जाती धर्माच्या लोकांना मुखी पुंडलिकाचं नाम घेऊन वारीत सोबत एकत्र चालताना पाहिलं की त्यांच्यातच देव दिसतो. कारण वारी ही फक्त देवदर्शनाची यात्रा नाही, वारी म्हणजे चालत जाणाऱ्या माणुसकीचा जिवंत आत्मा आहे. इथे कोणी तुमची जात धर्म पंथ विचारत नाही. तुम्ही श्रीमंत आहात की गरीब यालाही काही अर्थ नाही. इथे VIP संस्कृती नाही, कुणासाठी वेगळ्या रांगा नाहीत, कुणासाठी विशेष सन्मानही नाही. लाखो लोक एकाच भावनेने चालतात, एकाच प्रेमाने भेटतात. येथे प्रत्येक जण दुसऱ्याला एका नावाने हाक मारतो, माऊली. हा एक शब्दच अहंकार वितळून टाकतो. वारीत एकमेकांच्या पाया पडणारी माणसं पाहिली तेव्हा जाणवलं की ही कृती कोणाला लहान करण्यासाठी नाही, तर स्वतःचा अहंकार खाली ठेवण्यासाठी आहे. आजच्या काळात जिथे माणूस माणसापासून दूर जात आहे, तिथे वारी माणसाला पुन्हा माणसाशी जोडते. शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत सावतामाळी, संत जनाबाई अशा अनेक संतांनी या विचारांना आकार दिला. आणि विशेष म्हणजे वारकरी परंपरेत संत शेख मोहम्मद महाराज यांनाही मानाचं स्थान आहे. त्यांच्या पालखीचाही वारीत सहभाग असतो. वारी ही एका धर्माची किंवा एका समाजाची मक्तेदारी नाही, हे त्याचं जिवंत उदाहरण. वारीचा धर्म एकच आहे, माणुसकी. म्हणून मी देवावर विश्वास ठेवत नसलो तरी मी वारीवर विश्वास ठेवतो. कारण वारी मला देवापेक्षा मोठी एक गोष्ट शिकवते, आणि ती म्हणजे माणुसकी.